नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. कसे आहात? चांगले असाल? मी मस्त आहे. तर आज जाणार आपण शेतामध्ये, म्हणजे शेतीचं दर्शन करतो. तुम्हाला नवीन जर व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. तर चला मग आपण जाऊ शेतीचं दर्शन करायला. तर मित्र, आपण पोहोचलो. आपण आता आपल्या शेतामध्ये पोहोचलो आपण. हे आहे आपली तूर. पाहून घ्या, तूर आहे अशी. आता हे 8-15 दिवसामध्ये सोंगाले शेती. याला काही पाणी आता काहीच द्यायला लागणार नाही. आता आली आहे समजा ते सोंगाले, मग त्याला सोंगून घ्यायची, जमा करून ठेवून द्यायची. आता काही आपल्याला 8-10 दिवस काम आहे नाही. हम तो छोटे लोग हैं, हम तो सिर्फ वीडियो ही बना सकते. मग काय आपलं मग हेच काम आहे, पाखरं खेळणं. अरे खूप पाखरं त्रास देते राजो. काय विचारता तुम्ही? इकडे डुकरं पाखरं खूप त्रास देते. तुम्ही मग तसं काय. चला तुम्हाला समोर दाखवतो. अजून ह्या झाले एक तुरी. तुम्हाला दाखवतो आता समोरचा क्या बोला तूने? बगीचा. त्याला सुद्धा पाणी ओलून झालंय आपलं. आपण पोचलो आपण आता पराठीपाशी. तर पाहून घ्या, अशी आहे पराठी. पराठीवर काय चिकटा झाला आहे खूप. मग काय इले थोडंसं दुर्लक्ष करून दिलं. मी आणलं जे बोंड असेल ते फुटन तर फुटन, नाही तर राहील म्हणलं. म्हणून सोडून दिलं इले. आता काही पाणी ओलाचं नाही याले बी. आणि इकडे आपला बगीचा. ते पाहून घ्या, बगीचाला बी पाणी ओलून झालं. कसा आहे संतर? अच्छा, संत्रा की बऱ्यापैकी आलाय, मस्त चांगल्यापैकी. पाहून घ्या, तुम्हाला बी दाखवतो. हाय मिरुक बार. पाहून घ्या, तुम्हाला बी दाखवतो. पाहून घ्या, बागून गेले संत्र्याने झाडं. पाहिले का? असं आहे आमचं काम. तुम्हाला वाटते मजाक, आम्ही करतो गंमत. ओला साहेब बगीचा अजूनही. अरे इकडे तर कापूसही फुटून गेला. इकडे आपलं लक्षच नाही. इकडे कापूसही फुटून गेला. सांगा लागन आता बाया येसून घ्या लागन. चांगला फुटला कापूस. आता 2-3 दिवस झाले आपले मोटार बंद असल्याच्यानं एरीमध्ये बी पाणी साचूनच आहे. पाहून घ्या तुम्ही बी. डप्प एरी भरून आहे. जेव्हा काम राहते तेव्हा अजून पाणी नाही राहत. आहे जेव्हा आपल्याला काम राहते तेव्हा पाणी नाही राहत. आता पाणी साचूनच आहे बिलकुल. म्हणजे कामच नाही पाणी आले. आणि आपल्यालाही काम नाही आता 8 दिवस. काहून का आपलं सगळंच ओलून झालं. मग कायले ओलाव आता. चला तुम्हाला आता जातो आता गव्हाकडे घेऊन. चला तुम्हाला गहू दाखवत आता. एक गहू निसवला आणि एक गहू निसवाचाच आहे. म्हणजे थोडासा आगदूर पेरला होता तो निसवला. पाहून घ्या, तुम्हाला गहू बी दाखवत आता. ह्या गहू पाहून घ्या. आणि एक नंबर. कसा वाटला तुम्हाला गहू? चांगला बरं कमिटमेंट करून आणि कला गहू निसरून चालू आहे. इकडे टाईम आहे अजून थोडासा. इकडे पाणी ओलणं चालूच आहे आपलं. मी तुम्हाला दाखवतो. बघा, तिकडं पाणी ओलणं चालूच आहे. इथून इकडं निसवला गहू आहे. आमच्या इकडे जिकडं पाणी तिकडं संत्रा आहे. अरे कहना क्या चाहते हो? तुमच्या इकडे आहे का नाही माहीत नाही. सांगा बरं कमिटमेंट मध्ये. चला तुम्हाला तिकडे दाखवतो आता. पाणी चालूच आहे ओलीत. गव्हाले एका गव्हाले ओलून झालं. हे आहे आपली दुसरी तूर. पाहून घ्या कशी आहे. तर कशी आहे तू? मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. तूर इले टाईम अजून सोंगाली आले, पण पाखरच खूप त्रास देऊन राहिले. काय करा काही समजून नाही राहिलं. तुम्हाला वाटत ह्या कोण बयासारखा बोंबून राहिला? बयासारखं नाही. मी रागोच भले त्रास देऊन राहिले. मिट्टू. चला तुम्हाला त्याचा मिट्टूचा आवाज दाखवतो कसा आहे त्याचा, कसे त्रास देते. तर चला मग. इकडे आमच्या इथं पोल पडला होता, तर दुसरा पोल लावला आणि ह्या पोल पडणं चालू आहे आता. यालने आता काढून आपल्याला. चला तर मग तुम्हाला नेतो तिकडं पाखरा. इकडं कसा त्रास आहे पाखरायचा आम्हाला. तर अशी आहे मग आपली तूर. लपकून गेली बिलकुल. आहे ना एक नंबर. असा आवाज येऊन राहिला तुम्हाला ऐकू? ह्या पाखराचा आवाज. आणि पिसाल्यासारखं बोंबला लागते आम्हाला. हॅट करू. आणि आम्हाला टाइमपास करायसाठीच काही नाही. मस्त इकडे
मस्त डेगत दिला आहे लावून जोई जाऊ ऐकून राहिलं ना तुम्हाला. हा सकाळ संध्याकाळ चालूच राहते. असं चला मग भाजीसाठी तोडतो मी शेंगा तवरीक थोडशाक. मग काय न्यास लागते त्या शेंगा आहे तवरीक. मग काय एकदाच्या शेंगा खतम झाल्या का मग काही धण्याची भाजी खायला भेटत नाही तुरीच्या शेंगाची. आताच खाऊन घ्या लागते. अच्छा लगता है. बैगन मग नाही भेटत बरं. अशा आहे बा तुरी पाहून घ्या. तुम्हाला वाटत होईल का मी एकटा पाखरं खेदून राहिलो. मी एकटाच नाही तर मग घ्या बाजूचा वावराला बी पाखरं खेदून राहिला आहे. तो बी पाखर झाल्यासारखा गोटे मारू राहिला. तो पण घ्या गोपन गोटा आहे अशी मला लागते गोपन. काय तो गोपनीने गोटे मारू राहिला. आपण तर असेच मारले. तुम्ही म्हणता की शेतकरी चांगले. शेतकऱ्याचं तुम्हाला काम आहे. ओ सुरेश भाऊ दे थोडसा तंबाखू. आणि इकडं तू एकटाच खाऊन राहिला का. आणि इकडं थोडसा दे मला बी खाऊन पाहू दे कसा लागते तर. मी बी तंबाखू खाऊन पाहतो थोडसा कसा लागते तर. दिलासा तर सुरेश भाऊ काय अपमान करायचा आहे. खाऊनच घेतो थोडसा.